नमस्कार महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्राच्या सुरुवातीला दिवसभरातील सगळ्या चर्चेतल्या बातम्यांचा आपण आढावा घेऊया। पहिली मोठी बातमी अशी आहे की अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन पोलीस चौकशीनंतर नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येते। चौकशीनंतर त्याला एसआयटीने घरी सोडलं, पण तेव्हापासून त्याचा फोन बंद आहे आणि सध्या त्याचा शोध घेतला जातोय। दुसरी बातमी अशी आहे की भोंदूगिरी करणारा अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचं बोललं जातंय। मुंबईतील 5 स्टार हॉटेलमधून तोही गैरव्यवहार करत होता आणि यातूनच त्याचं दुबई कनेक्शन उघड झाल्याची चर्चा होते। पुढे बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणारं यावरती काँग्रेस ठाम आहे, तर दुसरीकडे ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करू असं तटकरे म्हणतायत। जानकरांनी सुद्धा अजून या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये, त्यामुळे यावरून चर्चांना उधाण आलंय। पुढची बातमी, राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळतोय आणि काही ठिकाणी गारपिटीचा तडाखा सुद्धा बसतोय। शेतातील उभी पिकं आणि फळझाडं आणि इतर पिकांचं सुद्धा प्रचंड नुकसान होतंय। शेतकऱ्यांकडून तातडीने भरपाई देण्याची मागणी केली जाते। तर पहिल्या मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया। भोंदूगिरीतून सुरू झालेल्या फसवणुकीचा धंदा खरातने सुरू केलेला होता। सध्या खरात तुरुंगाची हवा खातोय, तर दुसरीकडे त्याचा मुलगा सध्या फरार झाल्याचं बोललं जात आहे। एसआयटी आणि पोलिसांच्या हातावरती तुरी देत हर्षवर्धन खरात हा पसार झाल्याची चर्चा सुरू आहे। त्याचं घडलं असं की आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खरातची पत्नी कल्पना यांना ताब्यात घेण्यासाठी पोहोचलेल्या एसआयटीने त्याच्या मुलाला ताब्यात घेतलं। 2 दिवस कसून चौकशी झाल्यानंतर एसआयटीने हर्षवर्धनला घरी सोडलं, पण नेमका हाच मोका साधत हर्षवर्धन जो आहे तो पसार झाल्याचं बोललं जात आहे, कारण तेव्हापासून हर्षवर्धनचा फोन हा बंद आहे। संवेदनशील प्रकरणाचा तपास सुरू असताना एसआयटी किंवा स्थानिक पोलिसांना माहिती न देता तो शहर सोडून गेल्यामुळे आता त्याचा शोध घेतला जातोय। लुकआउट, एकीकडे खरातची पत्नी फरार आहे, तर मुलगा चौकशीनंतर घरी सोडलेला असला तरी सुद्धा तो तपासात काही प्रश्नांची उत्तरं देण्यात टाळाटाळ करत होता असं सुद्धा बोललं जात आहे। म्हणजे संशयास्पद भूमिका असताना सुद्धा पोलिसांच्या गुप्तहेर खात्याला या संदर्भात काहीच माहिती कशी नाही असा सवाल सर्वसामान्यांकडून आता विचारला जाऊ लागला आहे। दरम्यान सगळं नेमकं काय घडलेलं आहे आपण एकदा समजून घेऊया। तर आपण बघतोय खरातच्या पत्नीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या एसआयटीने हर्षवर्धनला ताब्यात घेतलेलं होतं। त्याची चौकशी इथून पुढे केली जात होती। तर 2 दिवस हर्षवर्धनची कसून चौकशी झाली। नेमकं काय घडत होतं, काय समजत होतं या संदर्भात त्याच्याशी विचारपूस करण्यात आली। चौकशीमध्ये हर्षवर्धनची उत्तरं देण्यास टाळाटाळ बघायला मिळाली। सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तो स्पष्टपणे देत नव्हता असं चौकशीत आढळलं आणि सर्व डॅडलाच माहिती हर्षवर्धनचा हा जबाब आहे। बघा, म्हणजे मोघम उत्तरं दिली जात आहेत असं बोललं जात आहे। यानंतर चौकशीनंतर एसआयटीने हर्षवर्धनला घरी सोडलेलं आहे। त्याची कसून चौकशी झाली आणि त्यानंतर त्याला घरी जाण्यास सांगितलं। दरम्यान हर्षवर्धन खरातचा मोबाईल आता बंद लागतोय, त्यामुळे तो फरार असल्याचं बोललं जात आहे। मागचा काही काळ त्याचा फोन बंद आहे आणि शहर सोडण्यापूर्वी पोलिसांना माहिती दिलेली नाही असं सुद्धा सांगितलं जात आहे। नंतर चौकशी टाळण्यासाठी हर्षवर्धन पसार झालाय का हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। तर एसआयटी कडून हर्षवर्धनचा सध्या शोध घेतला जातो। तो नेमका कुठे आहे, त्याचा फोन लागत नाहीये। हर्षवर्धनला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली आहे का हा सुद्धा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। चौकशीनंतर हर्षवर्धनचा त्याच्या आईशी संपर्क झालाय का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। तर हर्षवर्धनवरती पोलिसांचा वॉच का नव्हता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर आपण बघतोय कशा पद्धतीने तो फरार झालेला आणि विकृत अशोक खरातचं आता दुबई कनेक्शन उघड झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नाशिकमध्ये एका छोट्याशा ऑफिसमध्ये बसून भविष्य सांगणाऱ्या या बहाण्याने महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातचं आंतरराष्ट्रीय धागेदोरे आता समोर आल्याचं बोललं जात आहे। अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आणि या संदर्भात तपास सुरू असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागामध्ये 5 माणसं केबिनमध्ये बसू शकणार नाहीत इतक्या छोट्याशा ऑफिसमध्ये बसणाऱ्या खरातचा मुंबईतील 5 स्टार हॉटेलमध्ये आलिशान सूट बुक होता। थोडं नाही तर वर्षभरासाठी बुक केलेल्या सूटचं एका दिवसाचं भाडं हे 25,000 रुपये, म्हणजे 365 दिवसांचं जर आपण भाडं बघितलं तर ते थेट 91,25,000 रुपये इतकं होत आहे। म्हणजे आर्थिक उलाढाली करण्यासाठी जो खरात 1 कोटी रुपये खर्च करतो तो किती मोठे व्यवहार करत असेल याचा अंदाज सर्वसामान्य नागरिकांना लावता येणं थोडंसं अवघड आहे। दुबईतील गँगशी खरातचे संबंध असून तो भारतात हवाला रॅकेट चालवत असल्याचा संशय यंत्रणांना आहे आणि या प्रकरणी आता पुढचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। नेमकं हे प्रकरण काय आपण एकदा समजून घेऊया। तर 5 स्टार हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवलं जात होतं का असा सवाल उपस्थित केला जातोय। मुंबईतील 5 स्टार हॉटेलमध्ये वर्षभरासाठी एक सूट त्याच्या नावाने बुक आहे। हॉटेल रूम म्हणजे जो काही सूट आहे तो 25,000 रुपये त्याचं एका दिवसाचं भाडं आहे।
विचार करा, 365 दिवसांचं 91,25,000 इतकं भाडं होत आहे. आता आलिशान सूटमधून करोडोंचे व्यवहार होत होते का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर दुबईतील गँगसोबत हवाला रॅकेट सुरू होतं का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दरम्यान सीए जो त्याचा आहे ललित पोफळे, खराचे आर्थिक व्यवहार सांभाळायचा का, हा सुद्धा संशय आहे. त्यानंतर हवाला रॅकेट सुद्धा पोफळेच सांभाळायचा का, हा सुद्धा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय. बघा कशा पद्धतीने सगळं प्रकरण आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याचा पूर्ण तपास आम्ही करणार आहोत. त्यांनी जे वेगवेगळे अकाउंट उघडलेले आहेत तेही आमच्या लक्षात आलेले आहेत. त्यांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्सही लक्षात आलेले आहेत. आणि आता लोकांचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे लोक समोर येऊन माहिती देत आहेत. SITकडे भरपूर माहिती येते आहे. त्यामुळे हे सगळे पाळंमुळं जी आहेत ती खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असं आहे की निश्चितपणे याची ED चौकशी होणार. त्या संदर्भात EDने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं ते आम्ही करू. तर खरात प्रकरणात माफ करा, अनेक नेत्यांची आणि मंत्र्यांची नावं पुढे येत आहेत आणि राज्यामध्ये एकच खळबळ माजलेली आहे. आणि या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी CDR म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्डचा अहवालाचा हवाला देत मोठे दावे केलेले आहेत. यामध्ये रुपाली चाकणकरांसह राज्यातील बड्या नेत्यांची खराची वारंवार फोनवरती चर्चा झाल्याची, संभाषण झाल्याचा दावा दमानियांनी केलेला होता. तर यावरून आता CDRच्या खरेपणावरच सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. सर्वसामान्यांना इतर व्यक्तींचे CDR मिळत नाहीत. पोलिसांनाही CDRची माहिती मिळवण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेतून जावं लागतं. आणि अशा वेळेला दमानियांना CDR कोणी दिला, याची सत्यता काय, असे सवाल सुषमा अंधारे, सूरज चव्हाणांसह काही राजकीय नेत्यांकडून उपस्थित करण्यात आले. CDR कोणी लीक केले याबाबत चौकशी करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तर कुठलं AI ॲप लोकांचे कॉल डिटेल्स काढून देतं, असा सूरज चव्हाणांनी दमानियांना सवाल उपस्थित केलेला आहे. एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या माहितीवरती तुम्ही इतका पटकन कसा विश्वास ठेवला, असा सुद्धा सवाल सूरज चव्हाणांनी उपस्थित केला आहे. ती व्हेरीफाय केली का, आणि केली असेल तर ती कशी केली, त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागली, हा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. तर उद्या ती माहिती खोटी निघाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का, असा सुद्धा सवाल सूरज चव्हाण विचारतायत. तर ती माहिती मुख्यमंत्री आणि तेजस्वी सातपुते यांना दिली का, हा सुद्धा प्रश्न विचारलाय. राज्याचा गृह विभाग पोलीस महासंचालकांआधी किंवा गृहमंत्र्यांआधी तुम्हाला रिपोर्ट करतंय का, असा सुद्धा ते प्रश्न विचारतायत. कोणाचा राजकीय बळी घेण्याचा हा प्रयत्न आहे, असा प्रयत्न सुरू आहे, असा सुद्धा ते प्रश्न उपस्थित करतायत. ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही, किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली. किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कुणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती, हेही कळतं. क्लॉड नावाचं अँथ्रॉपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे. आता हजारो नंबरमधनं एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, शेलार, चंद्रकांत पाटील यांचे नंबर शोधणं खूप कठीण आहे, कारण ती हजारो नंबर्स आहेत. तर ते सॉफ्टवेअर घेऊन मी या क्लॉडवर टाकलं, तो CDR टाकला, आणि जर मी त्याच्यात एकनाथ शिंदेंचा नंबर टाकला तर त्या शिंदेंच्या नंबरवरनं किती इनकमिंग आले, किती आउटगोईंग आले, हे देखील कळतं. आणि हे क्लॉडचे डिटेल्स मी त्या मीडियाच्या ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये देखील टाकलेत. कुठल्याही पत्रकाराकडनं तुम्ही ते क्लॉडचे डिटेल्स घेऊ शकता. आणि हे मी कसं संशोधन केलं, हा जो तुम्हाला प्रश्न पडलाय ना, त्याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल. तर दमानिया यांना SITचं प्रमुख करा, असा टोला देखील आमदारांनी लगावलाय. दमानिया, तुमची माहिती जर इतकी वेगवान असेल, SIT पेक्षा वेगवान, तर तेजस्वी सातपुते काही कामच करत नाहीत असा याचा अर्थ होतो. मग सातपुतेंना काढून तुम्हालाच SIT प्रमुख करावं का? त्यांचा सगळा फोकस हा अंजली दमानिया
आणि कुठेतरी त्यांना हे एस्टॅब्लिश करायचं की अंजली दमानी आणि भाजपचा काहीतरी आपसात काही त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. मी सिलेक्टिव्ह आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, दमानी यांनी असं केलं. विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं की मी सगळे विषय बोलत नाही, कारण मी जे विषय घेते ते तडीस नेईपर्यंत लढते. तर अंजली दमानी यांनी खराचे CDR बाहेर काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचा इशारा दिलाय. गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा CDR हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा CDR कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. अशोक खरात यांनी केलेल्या ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी सम्मिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा CDR नेमका आला कुठून याची ही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल.